Next article is immunity. Immunis means freedom. कशापासून फ्रीडम? फ्रॉम डिसीजेस. वेगवेगळ्या डिसीजेस पासून फ्रीडम मिळवणे म्हणजे इम्युनिटी. इट इज ability to resist from diseases. Ability of body to resist many types of diseases, that is called as immunity. And branch of biology which deals with study of immunity is called as immunology. यामध्ये काय केलं जातं? जो फॉरेन पार्टिकल आहे, मायक्रोब समजा असेल, ज्यावेळी ते बॉडीमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळी त्यांना अडवणं, त्यांना डिस्ट्रॉय करणं, आणि आत आलेच तर बॉडीमध्ये आल्यानंतर सुद्धा ते डिस्ट्रॉय करण्याचं काम आपली बॉडी करत असते. फर्स्ट our body helps to recognize the foreign particle, engulf it, destroy it, digest it. अशा प्रकारचं काम आपल्या बॉडीमध्ये शत्रूनं कुठं जरी हल्ला केला असेल तर सुरुवातीला बाहेरनं स्किनवरनंच तो हल्ला परत लावण्याचं काम करतोय आपण, परंतु त्यातूनही एंट्री केली तर पहिलं त्या शत्रूला आयडेंटिफाय करणं, टू रेकग्नाइज द फॉरेन पार्टिकल, आणि मग आपल्या बॉडीची जी इम्युनिटी पॉवर आहे त्याच्या मदतीनं त्याला डिस्ट्रॉय करणं, डायजेस्ट करणं, केमिकल असेल तर न्यूट्रलाइज करणं, हे काम आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. फर्स्ट concept of immunity was given by Edward Jenner. He immunized peoples against smallpox. काही लिक्विड त्यांनी तिथल्या पीपल्सना दिलं की जे स्मॉल पॉक्सच्या प्रॉब्लेमला सफर झालेले आहेत. आणि वॅक्सिनचा कन्सेप्ट त्यांनीच मांडलेला आहे. ही इज कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ इम्युनॉलॉजी. फादर ऑफ इम्युनॉलॉजी. वॅक्सिन बनवणं, वॅक्सिन म्हणजे काय तर ज्या आजारापासून आपला बचाव करायचा आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला एकतर किल करा किंवा एवढं वीक ॲटोनेटेड करा. वीक म्हणजे ॲटोनेटेड, डेड ऑर ॲटोनेटेड पॅथोजन आपल्यामध्ये इंजेक्ट केला जातो किंवा ओरली दिला जातो आणि आपली बॉडी त्या पॅथोजनला ओळखेल, हळूहळू ओळखेल ती, आणि रियल पॅथोजनचा आपला ज्यावेळी मुकाबला होईल त्यावेळी आपली बॉडी पटकन त्याला डिस्ट्रॉय करते. जसं आपल्याला पोलिओचं वॅक्सिन पहिल्या 5 वर्षात अनेक वेळा दिलं जातं.
तर तो पोलिओमायलिटिस व्हायरस डेड किंवा अटोनेटेड किल केलेला पॅथोजन किंवा अटोनेटेड पॅथोजनच आपल्याला दिला जात असतो. आणि आपली इम्युनिटी जी आहे, बॉडीची इम्युनिटी जी आहे ती पहिली काय करते, हा पॅथोजन नवीन असेल तर त्याला ओळखण्यासाठी वेळ लागतो आणि मग त्याच्या अगेन्स्ट मेमरी सेल तयार होतात. आणि मेमरी सेल तयार झाल्यानंतर ज्यावेळी रियल पॅथोजन पोलिओचा आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी त्याला पटकन ओळखलं जातं, हा पोलिओचा पॅथोजन आहे आणि याला मारण्यासाठी हा पर्याय. आणि त्यासाठी आपल्याकडं वॅक्सिनेशन सुरू झालं. लुईस पाश्चर prepared vaccine of anthrax. अँथ्रॅक्स या आजाराचं वॅक्सिन लुईस पाश्चरने निर्माण केलं. त्याच्यानंतर रेबीजचं वॅक्सिन निर्माण केलं. पिसाळलेलं कुत्रं चावल्यानंतर रेबीज आजार होतो त्याचंही वॅक्सिन बनवलं. आणि आज आपल्याकडं अनेक आजारावरती अनेक टाईपचे वॅक्सिन्स आपल्याला दिले जातात. कॉलरा असेल किंवा टायफॉइड असेल किंवा अनेक प्रकारचे आपल्याला आजार होतात. त्या आजारावर प्रेग्नन्सीमध्ये पासून ते बेबी जन्मल्यानंतर पुन्हा काही काळापर्यंत वॅक्सिन दिले जातात. म्हणजे तो आजार त्यामध्ये होऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न आपण करत असतो. त्याचबरोबर ब्लड डोनेशनच्या वेळी ब्लड ग्रुप चेक करतो आपण, त्याही वेळी इम्युनॉलॉजीचा विषय येतोच. त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांट करताना सुद्धा दुसऱ्याचं शरीर माणसाचं असं बनवलंय की दुसऱ्याचं काहीच स्वीकारत नाही. आणि मन माणसाचं असं बनवलंय की सगळं दुसऱ्याचं पाहिजे. दुसऱ्याचा एखादा अवयव बॉडीमध्ये लगेच स्वीकारला जात नाही, रिजेक्शन होत आहे, कारण इम्युनॉलॉजी त्याच्यासाठी कारणीभूत आहे. तर आपल्याला काही तसे मेडिसिन्स द्यावे लागतात आणि सांगावं लागतं की हा ऑर्गन आपलाच आहे, त्याच्या अगेन्स्ट काही करू नका, हा ऑर्गन आपलाच आहे, काही अगेन्स्ट त्याच्या करू नका. तर इम्युनिटी संदर्भात असे कन्सेप्ट आपले मांडलेले आहेत. दिस इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स. इम्युनिटीचे बेसिकली दोन मेन टाइप येतात. इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. जी इम्युनिटी आपल्याला बाय बर्थ मिळालेली आहे, जनरेशन टू जनरेशन मिळालेली आहे, जन्मापासून आपल्याला मिळालेली आहे आणि एका जनरेशनकडं पडून दुसऱ्या जनरेशनकडं इनहेरिट होणारी ही इम्युनिटी आहे. इट इज नॉट स्पेसिफिक, नॉन स्पेसिफिक. याच्याकडे काही मेमरी नाही, स्पेसिफिसिटी नाही. जसं एक शस्त्र बनवलंय आपल्याला, बाय बर्थ एक शस्त्र निसर्गानं दिलेलं आहे, त्याला आपण इनेट इम्युनिटी म्हणतो. आणि कुठलाही हल्ला शत्रूचा असेल तरी आपल्या शस्त्रानं, त्याच शस्त्रानं प्रत्येक शत्रूवर आक्रमण करणे, हल्ला परतून लावण्याचा प्रयत्न करणे. पर्टिक्युलर टाईपच्या शत्रूसाठी पर्टिक्युलर असं नाही, याच्यामध्ये स्पेसिफिसिटी नाही आहे. आणि कोणताही शत्रू असला तरी त्याला परतून लावण्यासाठी काही ठराविक प्रकारचंच, ठराविक टाईपचंच आपण रिस्पॉन्स देत असतो. यामध्ये अनेक टाईप आपल्याला करता येतील. एक
फिजिकल बॅरियर, फिजिकल बॅरियर पहिला आपण बघू. आपली जी स्किन आहे, our skin and mucous membrane, they acts as a physical barrier. शत्रू आल्यानंतर पहिला कॉन्टॅक्ट त्या शत्रूचा आपल्या स्किन बरोबर येणार किंवा म्युकस मेम्ब्रेन बरोबर येणार. तर जर त्या शत्रूचा संपर्क आपल्या स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेन बरोबर आला, तर स्किन बरोबर संपर्क आला तर आपला आउटर लेयर जो आहे स्किनचा तो कसा आहे, डेड आहे, केरेटिनाइज्ड आहे. त्याच्यामध्ये केरेटिन प्रोटीन आहे, केरेटिनाइज्ड आहे तो. आणि हा लेयर कसा आहे, वॉटरप्रूफ आहे. आणि म्हणून आपल्या स्किन मधून सहजासहजी पॅथोजन आत जाणार नाही. आवर स्किन इज वॉटरप्रूफ. त्याच्यामध्ये आउटर लेयर डेड आहे, केरेटिनाइज्ड आहे आणि वॉटरप्रूफ ठेवलेली आहे आपली स्किन. त्यामधून मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाणार नाहीत. जसं स्किन हा महत्वाचा बॅरियर आहे, सगळ्यात महत्वाचा बॅरियर आहे, बाहेरच शत्रूला अडवायचं आहे. म्हणजे आपली जी बॉर्डर असते देशाची, जसं शत्रू आपल्या शहरात घुसल्यावर मारून काय उपयोग आहे, ते फार कठीण जाईल. परंतु त्या शत्रूला बॉर्डरवरच मारलं पाहिजे आणि ती बॉर्डर म्हणजे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन आहेत. बॉर्डर म्हणजे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन ही बॉर्डर आहेत आपल्या. त्याच्यानंतर सेकंड आहे फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स, आता फिजिओलॉजिकल बॅरियर्स म्हणजे अनेक टाईपचे केमिकल्स जे बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्याही ठिकाणी या केमिकलच्या साहाय्यानं आपली इम्युनिटी मेंटेन केली जाते. आणि फॉरेन पार्टिकल एंट्री करत असतील तर त्याला डिफेन्स केला जातो. याच्यामध्ये अनेक टाईप येतील. जसं आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा विचार करू. या डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये सुरुवातीला माउथ कॅव्हिटी. ज्यावेळी एखादा फॉरेन पार्टिकल, एखादा बॅक्टेरिया, फंजाय, कुणी का असेना, मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या फूड मधून आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार, तर त्याचा पहिला सामना कुठं होणार, माउथ कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. या बकल कॅव्हिटी मध्ये काय आहे, सलायवा आहे. सलायवा कंटेन्स लायसोझाइम्स and lysozymes destroy cell wall of foreign particle. समजा बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरियाचा सेल वॉल डिस्ट्रॉय करणार आणि फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय करण्यासाठी लायसोझाइमचा वापर केला जातो. पर्याय नंबर 1. त्यातूनही तो जिवंत राहिला तर पुढं फूड येणार कुठं, स्टमक मध्ये. स्टमक मध्ये स्ट्रॉंग ऍसिडिक पीएच आहे. अगदी 1.8 पर्यंत, 1.3, 1.8 पर्यंत पीएच, स्ट्रॉंग ऍसिडिक पीएच आहे, कारण तिथं HCl सिक्रीट होत असतं.
आणि ह्या HClच्या मदतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम मारले जातात. सो HCl विच इज सिक्रेटेड इन आवर स्टमक इज युज्ड टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हा पुढचा प्रयत्न आहे. त्यातूनही काही जगलेच तर आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये अल्कलाइन पीएच आहे, 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि या अल्कलाइन पीएच मुळे सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स मारले जातात. कारण बाहेरनं मायक्रो ऑर्गॅनिझम जाण्याची ठिकाणं इथंच आहेत ना. जे ओपनिंग आहे त्यातूनच मायक्रो ऑर्गॅनिझम जाणार सहजासहजी. तर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जर जात असतील तर त्यासाठी इतके प्रयत्न आपली बॉडी करत असते. त्यानंतर रेस्पायरेटरी ट्रॅक जो आहे आपला, त्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस सिक्रीट केला जातो आणि त्या म्युकसमध्ये लायसोझाइम्स आहेत. अँड लायसोझाइम किल्स ऑर डिस्ट्रॉय दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जात असतील तर त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी लायसोझाइमचा वापर केला जातो. त्यानंतर आपले डोळे आहेत, त्या ठिकाणी लॅक्रिमल ग्लँड्स आहेत. त्यातून टीयर्स, अश्रू बाहेर पडतात. ते पण अल्कलाइन आहे. टीयर सुद्धा अल्कलाइन आहे आणि त्याच्यामध्ये पण लायसोझाइम्स आहेत आणि त्यांच्या मदतीनं आपला डोळा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून वाचवला जातो. आपले डोळे वाचवले जातात. त्याचबरोबर आपल्या कानामध्ये सिरोमिनस ग्लँड आहेत. त्यातून वॅक्स सिक्रीट केला जातो आणि त्याच्यामध्ये लायसोझाइम्स आहेत. त्यामुळं कानामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जातात तर त्यांच्यापासून सुद्धा लायसोझाइम्स आपल्याला वाचवतात. फिमेल मध्ये वजायना हा पॅसेज आहे ना आणि त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आहेत. त्यामुळं ॲसिडिक मीडियम तयार केलं जातं, स्ट्रॉंग ॲसिडिक मीडियम तयार केलं जातं आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बचाव केला जातो. म्हणजे जिथं जिथं नॅचरल ओपनिंग्स आपल्या आहेत त्या ट्रॅकमध्ये, त्या ओपनिंग आणि त्याच्या संबंधित असणाऱ्या पॅसेजमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि त्यापासून वाचवायचं काम आपल्यामध्ये केलं जातं. त्याचबरोबर आपल्या स्किनमध्ये स्वेट आहे, घाम येतो. त्या घामामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे. त्यामुळं ॲसिडिक पीएच होतो आणि त्याचा उपयोग आपल्या स्किनवर मायक्रो ऑर्गॅनिझम सतत बसणार आहेत त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वेटचा उपयोग होतो. त्याचबरोबर सिबॅसियस ग्लँड मधून सीबम सिक्रीट होतो आणि त्या सीबम मध्ये फॅटी ॲसिड आहेत. त्यामुळे ॲसिडिक मीडियम होतं आणि आपली स्किन वॉटरप्रूफ होते
आणि आपला बचाव केला जातो. सो ऑल दीज आर फिजियोलॉजिकल बॅरियर्स युज्ड टू डिस्ट्रॉय और किल द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फिजियोलॉजिकल बॅरियर्स नंतर